उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। 21 ऑगस्ट नंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। पाहुयात 21 ऑगस्टला हवामानाची स्थिती कशी असेल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुढील 24 तास हे ठाणे आणि घाट माथ्यावर पावसाचे असणार आहे। तर पालघर, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 21 ऑगस्टला देण्यात आलेली असून पुण्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कुठेही जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही। 21 ऑगस्ट रोजी कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे जिल्ह्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिकच्या घाट परिसरालाही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित राज्यामध्ये कुठलाही अलर्ट किंवा इशारा हवामान विभागाने जारी केलेला नाहीये। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 26 ते 30 सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। एकंदरीत मागील 8 ते 10 दिवसांपासून राज्यावरती असलेला पावसाचा जोर आता हळूहळू कमी होणार आहे। त्याचबरोबर राज्यात पुढील काही दिवस पावसाची उसंत राहणार आहे। राज्यातील काही भागात पावसानं कहर केलेला असून जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पूरजन्य परिस्थिती उद्भवली असतानाच आज 20 ऑगस्ट रोजी कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। रायगडसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मागील 72 तासांपासून रेड अलर्टवरती असलेला सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। कोयना धरण परिसरामध्ये असलेल्या संततधारेनं कोयना धरणाची पाणी पातळी 100 TMC कडे पोहोचलेली आहे। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 89,100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला। धरणाचे 6 वक्र दरवाजे 12 फुटांपर्यंत उघडण्यात आले। पुढील 24 तासात देखील सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे।